सर का मागे तुम्ही राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे इधर हरे राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम लाव लवकर राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण पुंडलिक वर्धे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की राष्ट्रसंत सद्गुरु श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय सब संतन की जय। स्पष्ट येते का तिकडे आवाज? बरं हे मागचे झोपणारे येते काय? बरं पहा आज कोणता दिवस? हां, या महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो. हे झालं दूध. आता त्यात साखर असली की जास्त गोड. दुसरी गोष्ट म्हणजे या घराची वास्तुशांती करता आपण या ठिकाणी जमलो, म्हणजे दुधात साखर. बरोबर आहे. प्रश्न असा आहे, महाशिवरात्र महाशिवरात्र कशा करता करायची? कारण महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री काय असतो? अंधार असतो. मग त्या अंधारातून आम्हाला उजेडाकडे जायचं आहे. तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधारातून उजेडाकडे जायचं आहे. त्याच्याकरता ही महाशिवरात्र. पण दुर्दैवानं आम्ही अंधारातच राहतो, कारण परमार्थच कळत नाही. देव सुरू आहे, सर्व सुरू, पण परमार्थ कळून नाही राहिला. अतिशय दुःखाची दुर्दैवाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, वास्तुशांती करायची. या घराची वास्तुशांती करायची. आता शांती कशाची करतात? आता घर काय दुःखी होतं का? अरे घर काय दुःखी आहे काय की याची शांती कराल? काय पाहिलं काय आहे? जिकडे पाहसान तिकडे लोखंड, सिमेंट, नाही काय, गिट्टी, रेती, अमुक टमुक सर्व. बरोबर आहे. आणि काय तयार केलं? घर तयार केलं. बरोबर आहे. हां, तर जे घट असते किंवा मळकं असते, त्या मळक्यामध्ये आकाश असते की नाही? कारण त्या आकाशाच्या चारही बाजूला गुंडाळून घेतलं आहे त्या आकाशानं त्या मळक्याला. बरोबर आहे. बरोबर आहे. हां, त्याच्यानंतर हे मठ आहे. मठ म्हणजे घर. या घराला सुद्धा चारही बाजूला गुंडाळून घेतलेलं आहे. कोण?
आकाशानं. आता मळकं फुटलं, तिच्यातलं आकाश कुठं जाईल? त्या आकाशाशी एकरूप होईल. घर पडलं, तिच्यातलं मठाका तिच्यातला कुठं जाईल? आकाशामध्ये जाईल, नाही काय? अशा प्रकारे घटाकाश आणि मठाकाश हे दोन्ही त्या आकाशाशी एकरूप होतील. आणि त्याच्याकरता हिच्यामध्ये जे आत्मतत्व आहे, जे परमात्मा तत्व आहे, ते जसंच्या तसं राहावं, त्याच्याकरता ही वास्तुशांती. कळलं? हां, वास्तुशांती करायची म्हणजे काय? भटजी येतो, मंत्रतंत्र म्हणतो, मग झाली शांती. शांती कशी शांती करता तुम्ही? घराची? अरे ते काय दुःखी होतं का बाबा? दुःख नाही ते. हां, पण पहा कशाची वास्तुशांती करता हेही कळत नाही, पण चालली वास्तुशांती. बरं, काय हरकत नाही. आता या ठिकाणी आपल्याला विषय घ्यायचा आहे, जे जगामध्ये वाचारंभन सुरू आहे कुठपर्यंत. बा तुम्हाला समजलं, काय हरकत नाही, तुम्ही भाग्यवान ठरले. पण हे जे वाचारंभन आहे, वाचारंभन म्हणजे नुसती बळबळ करणं. अनंत वाचाळ बरळती बरळ आणि त्या कैसा दयाळ. अरे कितीही बळबळ केली तर भगवंत भेटणार नाही, त्याला म्हणता वाचारंभन. समजून राहिलं काय? पहा, आमच्या या भारतवर्षामध्ये प्राचीन काळापासून अध्यात्माचा अनुभव, ज्ञानाचा झरा उगम पावलेला हे माहीत आहे तुम्हाला. ऋषीमुनीपासून हे ज्ञान आत्तापर्यंत चालत आलेलं आहे. पण आज सखोल अशी महानदी होऊन ते ज्ञान वाहत आहे, बरोबर आहे. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा घोकावे लागत आहे. अनंत काळापासून चालू आहे हे ज्ञान, परंतु ती नदी परमार्थाची सुरूच आहे. आणि काय होऊन राहिलं की ते पुन्हा 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 ते ज्ञान आम्हाला घोकावं लागून राहिलं. समजा एखाद्या मुलाला आपण सांगतो की हे पाठ करू ना, एकदा दोनदा वाचल्यानं त्याचं पाठ होत नाही, मग घोकमपट्टी करतो. तशी घोकमपट्टी सुरू आहे. कारण काय? लिहिण्याची सोय नाही. अरे ऋषीमुनीच्या काळी लिहिण्याची सोय होती काय? काहीच नाही. मग काय करत होते? एक ऋषी किंवा मुनी किंवा ब्रह्मर्षी हा काय करत होता? अनेक शिष्याला ज्ञान देत होता. पण ज्ञान कसं देत होता? फक्त तोंडातून शब्द काढायचे, ज्ञान सांगायचं आणि ते शिष्यानं पाठ करायचं. सांगा किती त्रास होत होता? नाही, तुम्ही विचार करा, त्रास किती होत होता? त्रास होत होता ना? हां, आणि हीच पद्धत अनेक वर्षापर्यंत चालूच राहिली. मग काय झालं की बा हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान हा जो मूळ विषय आहे, हा मूळ विषय कालांतरानं कसा झाला? दुर्बोध झाला. आणि त्यातील जो आशय होता, हे ज्ञान होतं, हे गुप्त, हे कसं झालं? लुप्त झालं. लुप्त झालं म्हणजे नाहीच झालं. कालांतरानं धीरे 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 धीरे, नाही काहीला मिळालं, काहीला मिळालं नाही, काहीला मिळालं, काहीला मिळालं नाही, हे ज्ञान धीरे 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 कसं झालं? लुप्त झालं. आणि शेवटी ठरले ते फक्त कोरे मुख पाठांतर. फक्त पाठांतर सुरू आहे जगात. पहा ना तुम्ही, पाठांतर सुरू आहे. कसं सांगू काय? हरिपाठ, रामरक्षा, बरोबर आहे, हनुमान चालिसा, अरे सर्व पाठांतर सुरू आहे. परंतु अर्थात करू नका असं मी म्हणत नाही, करायचं, पण तिच्यामध्ये त्याचा अर्थ काय आहे हा संतांकडून समजून घ्या. आम्ही आमच्या मनानं तो अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणून जगाला हे कळत नाही. आता नुसतं काय सुरू आहे? पाठांतर सुरू आहे. त्या कोऱ्या पाठांतराचा अभिमान बळकला. पाठांतर सुरू आहे. ज्याचं जास्त पाठांतर तो मोठा महाराज. ढँग टँग टँग. असं आहे की नाही? अरे पद्धत अशीच चालू आहे की नाही? आता आम्ही जर एखाद्या महाराजासमोर गेलो, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतासमोर, आम्ही एक शब्द बोललो तो आम्हाला बोलू देणार नाही. कारण सर्व पाठ. पण अनुभवाच्या द्वारे शून्य. अनुभव शून्य. मग काय त्याचा काही फायदा आहे काय? हां, त्यातून देहबुद्धी जोपासली, पाठांतर झालं, अभिमान बळकावला आणि तिच्यातून देहबुद्धी निर्माण झाली. मला किती पाठ येते, माझं किती पाठ आहे.
आहे का नाही? म्हणजे जे मूळचं जे अनुभविक आत्मज्ञान होतं ते आत्मज्ञान लोकांना गौण वाटायला लागलं. आणि जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत जीवाचा उद्धार नाही, हे बोलायला कळत नाही. ते गौण झालं. आता आत्मज्ञान गौण आहे की नाही हो? एवढं मोठं मलकापूर आलो. कुठं आपण आहे? कुठं? मलकापुरात. काळायची कोणाची? मलकापुरातल्या लोकांची. मी जिथं जातो तिथं त्याची काळच असतो. नाही, आपल्याला सवय होऊन बसली ती. बाप दाखवून इथं बळबळ करायचं. हां, मग ही जी आत्मज्ञान आहे हे आत्मज्ञान कसं झालं? गौण झालं. म्हणजे किंमत वाटेनाशी झाली. आणि म्हणून बंद मलकापूर एकीकडे आणि तुम्ही आणि मागे घरात बसलेले एकीकडे. अर्थात घरात बसलेले आणि समोर बसलेली एकच आहे बरं. हे सर्व आत्मज्ञानी आहे. यांना आत्मा कळला, भगवंत कळला, पण मलकापुरातल्या लोकांना कळला नाही. कोणी म्हणत असेल कळला आणि माझ्यासमोर पठ्ठ्या बसलेला इथं. तिकडे आवाज येते नाही? येते की नाही? हां, आवाज नाही. मी हळूहळू नाही बोलत. हां, कारण मी आज 4 वेळा उपवासाचं केलं. त्याच्यामुळे मी कमी बोलणार नाही, हळूहळू बोलणार नाही. आणि अनिताने एकदाच केलं, त्याच्यामुळे तर आवाज तुमच्यापर्यंत येत नव्हता, मागे येत नव्हता आवाज, आहे का नाही? हां, मग ही जी वाचारंभन सुरू आहे, वाचारंभन म्हणजे काय? नुसतं पाठांतर करून बळबळ करणं. या वाचारंभनामुळे शब्दातील महत्त्वाच्या आशयाकडे डोळे झाक झाली. जो महत्त्वाचा आशय कोणता आहे, मुख्य त्याचा विषय कोणता आहे, याच्याकडे डोळे झाक झाली. आणि तो जीवनात उतरण्याऐवजी त्याच्या मुखाद्वारे तो काय करून राहिला? प्रदर्शन करून राहिला. कशाचं? वाचारंभनाचं महत्त्व पुढे पुढे प्राप्त झालं. म्हणजे नुसतंच पाठ करा झाला देवदेव असं सुरू आहे ना. आता खरं सांगू का? राग नाही यायला पाहिजे मलकापुरातल्या लोकांना. खरं सांगतो, महाशिवरात्र आहे, फराळचं दिलं नाही काय? दिलं फराळचं, काम खलास. दुसऱ्या दिवशी जेवण दिलं, झालं खलास. तिथं ना प्रवचन, ना कीर्तन, ना काहीच नाही तिथं. म्हणजे जो सानुभवाचा विषय आहे हा विषय तिथं नाही. फक्त खा प्या चालले जा घरी. हा काय आहे? असा परमार्थ सुरू आहे. मग शब्दाचा मूळ अधिष्ठान रूप अर्थ आशे न कळल्यामुळे, बरोबर आहे, नुसतेच वाचारंभन सुरू आहे. वाचारंभन म्हणजे बळबळ, बरोबर आहे. मग याच्यामुळे काय होऊन राहिलं की अर्थाचा अपभ्रंश होऊन राहिला. जो अर्थ पाहिजे तो अर्थ राहिला कुणीकडेच, आणि आम्ही आमच्या मनानंच अर्थ लावून राहिलो, दुसऱ्याला सांगून राहिलो. आणि जो आपल्या मनानं अर्थ लावतो दुसऱ्याला सांगतो, तर मनानं अर्थ लावणाराही फसतो आणि ऐकणारा सुद्धा फसतो. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला आणि हरिपाठी स्थिरावला. मग हरिपाठी कसा स्थिरावेल माहीत आहे काय? माहीत आहे? नुसता देवदेव सुरू आहे. म्हणजे शब्दामध्ये अधिष्ठान रूप असा महत्त्वाचा आशय असला पाहिजे, बरोबर आहे. मग आणि हा जर समजला नाही तर त्याला म्हटलेलं आहे विकृती. त्यातून अर्थाचा अनर्थ होतो. विकृती निर्माण झाली की अर्थाचा अनर्थ. जो अर्थ सांगायचा तो अर्थ सांगितला जात नाही. आणि जो तो आपापल्या सोयीने काय आशय बाजूला ठेवून अर्थ लावतो. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, आपल्या मतानं अर्थ लावणारे पुष्कळ आहे. एकेका वाक्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलीच्या एकेका ओवीचा 2-2 महिने 4-4 महिने बोलणारे लोक आहेत, बरोबर आहे. मग ते सांगतात अलग आणि त्याचा अर्थ सांगतात. म्हणजे प्रत्येकजण त्या शब्दाचा अर्थ कसा सांगतो? अलग अलग सांगतो. का? कारण ते त्या अनुभवातून गेलेच नाही, बरोबर आहे. त्यामुळे एका स्वधर्माचे अनेक विभाग पडून वेगवेगळे धर्म निर्माण झाले. आणि याच्यामुळे अनंत काळापासून चालत आलेले हे ज्ञान लुप्त झालं आणि अनेक धर्म निर्माण झाले. आता तुम्ही पाहता धर्म किती आहे तुम्हाला माहीत आहे, बरोबर आहे. त्या धर्मात पंथ निर्माण झाले. पहिले धर्म निर्माण झाला, धर्म मोठा, त्याचे भाग पडले. नंतर पंथ निर्माण झाले आणि त्याच्यामध्ये त्या पंथामध्ये सुद्धा संप्रदाय निर्माण झाले. आणि त्या संप्रदायामध्ये सुद्धा फळ निर्माण झाले. आणि मग काय फळ निर्माण झाल्यानंतर
कोणी मठ आणि मठाधिपती निर्माण झाले. एवढे जेवढे म्हणून आहे धर्म प्रचलित आहे त्या प्रत्येकाची वस्तुस्थिती अलग आहे. जेवढे धर्म होऊन राहिले पंथ झाले फळ निर्माण झाले या सर्वांची वस्तुस्थिती अलग अलग आहे, एकसारखी नाही. प्रत्येक धर्माचं अलग अलग आहे. पण सर्व धर्म म्हणतात काय की परमात्मा एकच आहे तो संत. सर्व धर्म मिळून जे सर्व धर्म ज्याच्यामुळे चालतात बरोबर आहे त्या संताचं म्हणणं आहे की परमात्मा कसा आहे एकच आहे, तत्व कसं आहे एकच आहे आणि ते तत्व तो परमात्मा या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेला आहे. त्यालाच पंथ कळला, त्याला धर्म कळला असं म्हणायचं. प्रत्येकाला मानव समाजाचे संख्याबळ बाळावेसे वाटते. प्रत्येकाला वाटते की समाजाचं संख्याबळ वाढलं पाहिजे. मी या समाजाचा आहे, माझ्या मागे पुष्कळ लोकांनी यायला पाहिजे. समाजामध्ये संख्याबळ सुरू आहे. पहा तुम्ही समाजात पहा संख्याबळ सुरू आहे की नाही. हां आणि मानव समाजाचे गुणवत्ता बळ वाढलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. समाजामध्ये असलेली जी गुणवत्ता आहे ही गुणवत्ता वाढली पाहिजे याचा मात्र कोणी प्रयत्न करत नाही. फक्त संख्याबळ वाढलं पाहिजे, माझ्या मागे किती लोक आहे. हां केला तरी देह पोषणापलीकडे विचार त्याचा जात नाही. म्हणून मानवाचे बाह्य जीवन सुधारले, खाण्यापिण्याच्या राहण्या झोपण्याच्या सोयी चांगल्या झाल्या की माझा परमार्थ झाला अशी धारणा झालेली आहे. काय काय खाण्यापिण्याचं सोय झाली, जीवन सुधारलं. हां म्हणजे मग काय म्हणतात की बा आमचा परमार्थ खरा खरा झाला. त्यांच्या जीवनात परमार्थ उतरला की नाही याचा आढावा मात्र कोणीच घेत नाही. बरोबर आहे. केवळ वाचारंभन करून घेतले की संपले. फक्त पाठांतर करून घेतले की संपलं. का व बहीण येणं हरिपाठाला 4-5 बाया जमतात, हरिपाठ म्हणतात, झालं. दुसरे का बाई येणं पारायण बसतात, लसण आणतात, लसण शिलतात, पारायण बी ऐकणं सुरू, लसण शिलणं सुरू, गप्पाही सुरू. आता सांगा परमार्थ कुठं राहिला. अशी वस्तुस्थिती आहे का नाही. अरे आहे का नाही अशी वस्तुस्थिती. हे सत्य आहे. खोटं असेल तर मी दाखवेल चालू आहे की नाही असं. म्हणजे प्रत्येकाला फक्त काय सुरू आहे हे नुसतं वाचारंभनच सुरू आहे. हां त्यामुळे सालोबाद तेच ते जुने वाचारंभन, दरवर्षी तेच वाचारंभन, इथं झालं की तिथं झालं की तिथं, त्या गावात काय माय पारायण काय सप्ते भागवत कीर्तन चालू. हां अरे सालोबाद प्रमाणे हे सुरू राहता किती दिवसापासून सुरू आहे आणि आता तर इतकं सुरू आहे बोलूच नका. जिकडे पासा तिकडे वाचारंभन सुरू आहे. हां सांगणारे तेच, ऐकणारे सुद्धा तेच. जे दरवर्षी येतात तेच, ऐकणारे सुद्धा सांगणारा एकच बुवा, ऐकणारे सुद्धा तेवढेच जास्त वाढत नाही. पिढ्यानपिढ्या तेच वाचारंभन पहिल्यापासून हेच सुरू आहे. जीवनात परिवर्तन होणार होते का जीवनात परिवर्तन होईल काय नाही. जिकडे तिकडे वाक्चातुर्याला ऊत आला. मी किती स्पष्ट बोलतो, मी किती चांगला बोलतो, मी लोकांचं मन कसं माझ्याकडे ओढून घेतो. वाक्चातुर्य व्याख्यान देण्यात पटाईत. पण ते वाक्चातुर्य अनुभव शून्य. ऐकत येत अनुभव. एवढा मोठा परमार्थ सुरू आहे, अनुभव आहे काय. अरे अनुभव आला अंगात तो या लोका देत असे. मला जो अनुभव आला तो लोकांना दिला आणि द्यायला पाहिजे. हां वाचारंभन तेही दररोज सकाळ संध्याकाळ नित्यपाठ. मी म्हणत नाही खरं आहे का खोटं आहे. लागलं का जांभळे द्यायला. हां
समोर बसलेला आहे मी, कोण जांभळे देते कोण तोंड ताणते समजतेवर मला, फक्त इकडे दिसत नाही. हां, पण मी एकदा अशी मान केली की ती चुपचाप ऐकतील आणि करणारच आहे मी. त्याच्याकरता येईल त्यांना म्हणा सांभाळून राहा, झोपायचं नाही. हां, मग तेही दररोज सकाळ संध्याकाळ नित्यपाठ, तोच तो हरिपाठ, तेच ते वाचारंभन चालू असते. पण आपण काय करतो, आपल्याला उद्देशून म्हणतो की इतरांना उद्देशून म्हणतो. तुम्ही काय करता, तुम्हाला म्हणता की दुसऱ्याला म्हणता? हां, संत आपल्याला सांगतात की आपण तेच ते परत संतांना सांगतो. याचे काही तारतम्य शिल्लक राहिलेले नाही. अरे संतांना सांगलं तेच सांगून राहिले, संतांना सांगलं तेच सांगून राहिले. दुसरं सांगा ना, काहीतरी नवीन विषय सांगा ना परमार्थाचा, लोकांना कळला पाहिजे ना तो. हां, आम्ही तीस सांगून राहिलो. हां, शिल्लक आहे ते फक्त कोरे वाचारंभन. आता हे वाचारंभन आपण किती दिवस करणार आहोत आणि किती जन्म करणार आहोत याचं जे अंदाजपत्रक आहे, हे अंदाजपत्रक तयार झालेलं नाही. ये रे माझ्या मागल्या सुरू, ये रे माझ्या माग सुरू, हा दे दनादन. अरे वा, पिछे से आई आगे दटाई, येत वडील जय जय करती आणि तया नाव धर्म ठेविती आणि तीच यर अनुष्ठिती सामान्य सकळ. हां, एक पिढी घोकता निघून जाते. बरोबर आहे, मागच्या पिढीला तोच वारसा भेटतो आणि तो पिढ्यानपिढ्या हाच उपक्रम चालू ठेवतो. हेच चालू ठेवतो की मागचं जे आहे ना चालू ठेवतेच. हां, पण त्यात रहस्य आहे की नाही याचा कोणी विचार करत नाही, कोणी बारकाईने पाहत नाही आणि म्हणून हे सुरूच आहे. अशी परमार्थाची वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. सर्व भ्रमात चाललेला आहे. ऐकून घ्या, मी आतापर्यंत 27 वर्षामध्ये जे बोललो हेच बोलून राहिलो मी. सर्व भ्रमात सुरू आहे. कीर्तन, प्रवचन, पारायण, सप्ते, अमुक टमुक जे काय असेल नसेल सर्व भ्रमात आहे, सर्व भ्रमात आहे. काहीच अनुभव नाही, नुसतं बळबळ सुरू आहे. आहे ना वाचारंभन सुरू. हां, मग सर्व भ्रमात चाललेले आहे. जीव भावापासून परमार्थाची आवड असेल तरच परमार्थातलं रहस्य कोणी उघड करून मला सांगेल का, अशी तळमळ त्याला लागलेली असेल. लक्षात घ्या. अहो, एक तळमळच नाही ना. हां, तरच परमार्थातलं रहस्य जाणून घ्यावं असं वाटेल त्याला. नुसता लौकिकापुरता देखोदेखी परमार्थ करायचा असेल तर हे रहस्य जाणून घ्यायचे काही त्याला घेणे देणे नसते. नुसती गतानुगतिक जगवली की संपले. हां, मग पण खरा परमार्थ अनुभव प्राप्तून घ्यायचा असेल तर केवळ वाचारंभन करून चालणार नाही, नुसती बळबळ करून चालणार नाही. त्याच्याकरता विचार करावा लागेल. सारासार विचार करा उठा उठी आणि नामधरा कंठी. हां, सारासार विचार, सार काय असार काय, खरं काय खोटं काय. हां, याचा विचार करायला नको. मग परमार्थ रहस्य समजून घ्यायचे असेल, हां, घ्यावे लागेल, त्यानुसार वागावे लागेल. मग लोकानुवर्तन म्हणजे लोकरहाटी सोडावीच लागेल. ऐकून घ्या, लोकरहाटी सोडावी लागेल. देहाच्या आवडीनिवडी बाजूला कराव्या लागतील. अजूनही मलकापुरात जेवढे साधक आहे अजूनही इथल्या इथं जवळपास यायला तयार नाही. बरोबर आहे. आता कोणती आवडीनिवडी येईल द्यायची, सांगायची. हां, शास्त्रानुवर्तन नाही काय, शास्त्रानुसार अनुभवापर्यंत जे शास्त्र पोचू शकत नसेल तर त्याचे वाचारंभन बंद करून शास्त्राचा नाद सोडून अनुभवी साधू सत्पुरुषाचा त्याने आश्रय घ्यायला पाहिजे, संताचा आश्रय घ्यायला पाहिजे की ज्याला अनुभव आहे. कारण साधुबोध झाल्याशिवाय शब्दाचा
अंतर्भाव कळत नसतो. ज्याला साधू बोध झाला त्यालाच शब्दाचा अर्थ कळेल. त्या शब्दामध्ये काय गुह्य आहे, काय गुप्त आहे, कोणतं रहस्य आहे हे त्याला कळेल. पण साधूचा बोध पाहिजे. पण आजकाल असा साधूचा बोध आहे की नुसता बोध घेतो पण त्याला अनुभव कवळी इतकाही येत नाही, त्याचा काही फायदा नाही, असा परमार्थ सर्व. आणि इकडे खुशीबाना साधू बोध झालं निरोनिय ठेवण ठईचं मुरला. अरे तू कधी मुरशील? अरे तू अनुभवानं कधी मुरशील? खंडोबे बोल. मग ज्याला साधूचा बोल झाला, संताचा बोल झाला, त्यानं मुरायला पाहिजे की नाही? त्याला तो अनुभव यायला पाहिजे की नाही? हां, मग आला काय? काय नुसतं बडबडत सुरू आहे? हां, त्यासाठी सगळे साधू बोध करीत असतात नाही काय? परंतु अनुभवी साधू आधी साधू स्वरूप बोध करतात. पहा, जो संत अनुभवी असतो तो पहिले साधू स्वरूप बोध करतो. म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचा अनुभव त्याला आणून देतात की बाबा रे तू कोण, मी आत्मा आहे, हा अनुभव त्याला आणून देतात. त्याला साधू स्वरूप बोध म्हणतात. आणि नंतर मग तो संत शब्दबोध करीत असतात. पहिले साधू स्वरूप बोध, स्वरूप बोध, आणि त्याच्यानंतर शब्दबोध. बरोबर आहे. अनुभवी साधूचा स्वरूप बोध प्राप्त झाल्याशिवाय, ऐकून घ्या, अनुभवी साधूचा, अनुभवी संताचा, अनुभवी सद्गुरूचा स्वरूपबोध प्राप्त झाल्याशिवाय शब्दबोध अंतःकरणामध्ये ठसत नाही, रुजत नाही, पिकत नाही, एकरूप होत नाही. बरोबर आहे. म्हणून आधी साधू स्वरूपबोध प्राप्त व्हावा लागतो. म्हणून तो पहिले साधूचा, हां, साधूनं जो बोध दिला तो बोध प्राप्त. बोध म्हणजे काय? तुम्हाला जो बोध दिला म्हणजे पहिल्यानं काय दिलं? नाम दिलं. त्यालाच बोध म्हटलेलं आहे. कोणी त्याला बोध म्हणते, कोणी त्याला अनुग्रह म्हणते, कोणी त्याला गुरु करणं म्हणतात नाही का? हां, तर मग साधू स्वरूप बोध प्राप्त व्हावा लागतो. आणि त्यानंतर झालं काय? सद्बोध झाला. आटोपलं का तुमचा परमार्थ? वर्षातून एकदा या, समजेल काय? कळेल काय? ते खिरापत आहे काय? हां, साधुबोध झाल्यानंतरही त्यानंतरही सत्संगाद्वारे साधू शब्दबोध हा लाभ करून देत असतो. मग शब्दाचा बोध, आणि ते सत्संगाच्या द्वारे. शब्दबोधामध्ये सुद्धा अलौकिक सामर्थ्य आहे. तुमच्या ठिकाणी झालेला आहे तो शब्दबोध. तिच्यामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे, फार मोठी शक्ती आहे. आणि तो साधुबोध, शब्दबोध प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. फक्त हे थोडेसे हे राहिले, कोणत्या गावचे ते? आळंदचे राहिले. आता एखाद्या दिवशी त्यांनासुद्धा तो शब्दबोध देऊन टाकू, आम्ही मोकळे होऊन जाऊ. बरोबर आहे. यासाठी साधू शब्दबोध यथार्थाने व्हावा, यासाठी अगोदर वाचेला किंवा ऐकलेला शब्द पूर्णपणे वाचला पाहिजे. शब्द वाचला पाहिजे, शब्द ऐकला पाहिजे. अशाचा अनुरोध जिवंत राहिला पाहिजे. कारण वाचन करता करता अर्थबोध न होऊन, जर वाचन करता करता अर्थाचा बोध झाला नाही तर तो शब्द मृत होतो, तर तो शब्द मरतो. लक्षात घ्या. भाषा कठीण आहे की सोपी आहे? हां, पुन्हा सांगतो. शब्द वाचला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय? अर्थ आशयाच्या अनुरोधाने तो शब्द जिवंत राहिला पाहिजे. कारण वाचता अर्थ बोध न होऊन शब्द मृत होतो. कारण वाचता शब्द मृत होतो, म्हणजे शब्द समजत नाही, कायमचा मरत असतो. म्हणून अर्थानुभवाने शब्द वाचला पाहिजे. या शब्दाचा अर्थ काय आहे, त्या अर्थाचा शब्द अनुभवानं त्याचा अर्थ काय समजून वाचला पाहिजे. मग आता मला एक सांगा,
हा अनुभव तुम्हाला आला किंवा नाही. कोणता तुम्हाला सांगतो. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि ठाईचं समाप्ती. अनुभव आला का बिना अनुभव का बिना अनुभव? अनुभव का बिना अनुभव? आणि मलकापुरातल्या लोकांनी विचारा काय कापुराच्या उजळून ठाईचं समाप्ती झाली जाते. गेले दोन्ही. कापूरही गेला, ज्योतही गेली. काय राहिलं? काहीच नाही राहिलं. पण एवढं समजत नाही त्याला की देव राहिला, तत्व राहिलं, भगवंत राहिला. केवढा मोठा गहन अर्थ आहे. ज्ञानेश्वर माऊलीने लिहून ठेवलेला हरिपाठ. नुसतं वाचायकरता पाठ करायचा नाही, तिच्यामध्ये घुसा, त्याचा अनुभव घ्या. संताद्वारे तो अनुभव तुम्हाला येईल, तसा अनुभव येणार नाही. म्हणून आधी यथार्थ स्वरूपाचे शब्द कळला पाहिजे. म्हणजे शब्दाचे अर्थ स्वरूप लक्षात आले पाहिजे. तो अर्थ अनुभवाशी मिळाला पाहिजे. तुम्ही त्याचा जो अर्थ लागला तो अर्थ अनुभवाला मिळाला पाहिजे. आता मी जे बोललो काय बोललो पुन्हा दुसरं सांगतो. साधुबोध झाला तो निरोनिया ठेला आणि ठाईचं मुरला. बरोबर आहे. काय आहे याच्यात? मग किती वेळा पाठ केलं म्हणजे आम्हाला कळेल. साधुबोध झालं निरोनिया ठेलं ठाईचं मुरलं. साधुबोध झालं निरोनिया ठेलं ठाईचं मुरलं. अनुभव चालत जा. चला 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 वाचत बसा, म्हणत बसा. कधी मुरेल तो अनुभवाच्याद्वारे? कधी त्याला अनुभव येईल काय? अरे मरोस्तर बी केलं तर त्याला अनुभव आहे ना. मरोस्तर. आणि मेल्यावर तर प्रश्नच नाही. मग येईल का अनुभव त्याला? मग जिवंतपणी अनुभव येईल का मेल्यावर? मग जिवंतपणी जर अनुभव नाही आला तर मेल्यावर काय अनुभव येईल त्याला? म्हणजे गेले त्याचं सर्व. त्या अनुभवातून त्याला स्वानंद मिळाला पाहिजे, त्याला सुख मिळायला पाहिजे. तुम्हाला अनुभव आला त्या अनुभवातून तुम्हाला आनंद होतो का दुःख होते? बोलत जा. आणि त्याच्याकरता म्हणता घ्या हरिपाठ, आहे का नाही? त्याच्याकरता करा कीर्तन, त्याच्याच करता आहे. असा शब्द वाचला पाहिजे. तसे होत नसेल तर वाचारंभ नये. म्हणून शब्दाच्या अर्थानुभवाशी शब्द ऐक्य झाले पाहिजे, नाही काय? मग जोपर्यंत आपण आत्मचिंतन करणार नाही. आता आत्मचिंतन कसं करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. जिथं नाम दिल्यानंतर आपोआपच आत्मचिंतन होते. कारण ते नामच आत्म्याशी एकरूप आहे. ते नामच परमात्मा स्वरूपाशी एकरूप आहे. नवे ते नामच परमात्मा आहे. नवे ते नामच तुम्ही आहात. बरोबर आहे. जोपर्यंत आपण आत्मचिंतन करणार नाही. मग आत्मचिंतन कसं करू बुवा? आत्मा तो दिसत नाही, कसं चिंतन करायचो? आहे की नाही? आत्मा दिसत नाही, मग चिंतन कसं करायचं? आता माहीत तर पाहिजे की नाही? याला अनुभव पाहिजे की बिना अनुभव पाहिजे? अनुभव पाहिजे. आणि आमचं कसं सुरू आहे आत्मचिंतन? हे आयुष्य म्हणजे नुसता बोंबाबोंबीचा शिमगा. अरे हे जे आयुष्य सुरू आहे ना, बोंबाबोंबीचा शिमगा आहे. बोंबला काय म्हटलं असं? बिना अनुभवाचा परमार्थ सुरू आहे. यासाठी अविनाशी आत्मतत्वाची प्राप्त करून घेण्याचा विचार केला पाहिजे. अविनाशी जे आत्मतत्व आहे ते तुमच्या आतमध्ये, त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. आपण म्हणाल आम्ही तर नित्य परमार्थाचे चिंतन करतो, आहे का नाही? लोक म्हणतील ना आता हे वाचल्यावर, आम्ही तर रोज परमार्थाचं चिंतन करतो, आम्ही तर रोज देवाचं नाव घेतो, आम्ही तर रोज देवाच्या पाया लागतो, आम्ही तर रोज देवावरून फुलं उधळतो. अरे काय आम्ही रोज आरत्या म्हणतो, बाबा 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 चालू. आम्ही तो रोज परमार्थाचं चिंतन करीत असतो. मग आत्मचिंतन वेगळे करण्याची काय जरूरत? एवढं मोठं देवासाठी करतो, मग आत्मचिंतन कशाला करायला पाहिजे? त्याचं उत्तर आहे का की आपण रोज नित्यपाठ करीत असतो तरी खऱ्या अर्थाने समाधानी नसतो. तुम्ही पाठ करून राहिले, सर्व तुमचं पाठ आहे, तोंडपाठ आहे, पण खऱ्या अर्थानं तुम्ही समाधानी नाही. समाधानी कसे आहे? फक्त वरवर आहे.
याचा अर्थ आपल्या परमार्थात कुठेतरी उणीव आहे. समाधान का होत नाही? कारण कुठेतरी आपल्या परमार्थामध्ये उणीव शिल्लक राहिलेली आहे. उदाहरणार्थ, स्वप्नात प्राप्त झालेले धन जसे जागृतीच्या व्यवहारात चालत नाही. स्वप्नात तुम्हाला 50-60 हजार रुपये स्वप्नात मिळाले आणि ते तुमच्या खिशात आहे. स्वप्नात 50 हजार रुपये तुमच्या खिशात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून दुकानात जासान का हे 50 हजार तुमचे उसने घेतलेले आहे, घ्या. अरे बोला बोला ना. आणि ते पैसे कुठले? स्वप्नातले. मग स्वप्नातले पैसे खरे का खोटे? आणि आम्ही त्यालाच खरं समजून राहिलो म्हणून वाचारंभण सुरू आहे, म्हणून बडबड सुरू आहे. हां, तसेच आपला परमार्थ आपल्याला आंतरिक समाधान देऊ शकत नाही. चित्रातल्या नदीत नाही काय, जसे कुणी वाहत नाही, मोठं चित्र काढलं, त्या चित्रामध्ये तुम्ही उडी मारसान का त्या नदीत आणि पोहसान काय तिच्यात? कारण ते काय आहे? ते काय आहे? चित्र आहे. मोठी नदी काढली, चित्र काढलं, मोठी नदी काढली. आता तिच्यात कोणाला पोहता येईल? पोहता येईल काय? नाही. म्हणजे काय आहे? तो एक प्रकारचा भ्रम आहे, भ्रम. तसेच भ्रमाच्या परमार्थाने खरे समाधान तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्याच्याकरता विवेक पाहिजे. विवेकाने अंतर्यामी प्रवेश करून आपण आपला शोध घेतला पाहिजे. खरं काय, खोटं काय विचार करायचा, विवेक जागृत ठेवायचा आणि आपणच आपला शोध केला पाहिजे की बाबा रे, मी आत्मा आहे, परमात्मा स्वरूप माझं स्वरूप आहे. नित्य आत्म अनात्म विवेकाचं चिंतन झालं पाहिजे आणि यालाच आत्मचिंतन म्हणतात. आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे, अपने आप आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. ओहम सोहम श्वास से अपनी अंतर्दृष्टी निखारना है. तुकडोजी महाराजांनी म्हटलं आहे. आणि हेच ज्ञान आम्हाला श्रीपाद बाबांनं दिलं. ते ज्ञान आणि हे ज्ञान अलग की एकच आहे. कारण ते अनुभवातलं होतं. जगातलं जे चालू आहे हे अनुभवाचं नाही. या ठिकाणी महाराजांनी सावधानतेचा इशारा दिला की या मानव जीवनाने प्रत्येकाने आपले आत्मसुख प्राप्त करण्याकरता सतत जागृत राहिले पाहिजे. आणि आमच्या ठिकाणी जे आत्मा आहे, या आत्म्याला जागृत करण्याकरता हमेशा नामस्मरण करायला पाहिजे. त्याला जागृत ठेवायला पाहिजे. म्हणजे त्याचं नामस्मरण हमेशा करायला पाहिजे, सतत जागृत पाहिजे. ते या देहात जोपर्यंत ओहम सोहम भाता चालू आहे, ओहम सोहम ओहम सोहम भाता आहे चालू. अरे भाता, ऐ तुमचा श्वास सुरू आहे की नाही? अरे श्वास कोणाचा श्वास बंद आहे? इथं मागे पाठीमागे, इथं पाठीमागे कोणाचा श्वास सुरू आहे? बंद आहे? चालू आहे सर्वेचा? हां, इकडे जायचा, सगळं चालू आहे ना. हां, अरे हा जो भाता आहे हा भाता सुरूच आहे. हा भाता बंद पडला की मेला. डंग डंग ढोक टंग डंग डंग चाललं मळं. हां, म्हणून हा भाता कसा ठेवा? हां, चालू ठेवा. तो कामात पडतो शेवटी. हां हां, तोपर्यंत आत्मदर्शन प्राप्त झाले पाहिजे. जोपर्यंत भाता सुरू आहे तोपर्यंत आत्मस्वरूपाची प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे. त्यासाठी आत्म अनात्म विवेक चिंतन करून वासनामुक्त होता येते. वासना शिल्लक राहत नाही. हो, आता प्रत्येक श्वास ऐकून घ्या. झोपून राहिलं काय? ऐ माझ्याकडे बा. हां, आता प्रत्येक श्वास लक्षात घ्या. अदानी, अंबानी आणि तो अमेरिकेचा एलन मस्क आणि जे काही मोठे मोठे करोडपती आहे, याच्यावर किती पैसा आहे तुम्हाला मोजता येईल काय? तो झाला त्याच्याजवळ. बरं, बाकीच्या या गाव श्रीमंत लोकांचा किती दुप्पट पैसा आहे? तो पैसा. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अमुक टमुक भारतात किती लोकांजवळ किती मोठा पैसा आहे तो. त्याच्यानंतर शेतजमीन किती आहे तो. त्याच्यानंतर संपूर्ण जगामध्ये किती पैसा असेल,
संपूर्ण जगात पृथ्वीवर किती पैसा असेल? बरोबर आहे, बरोबर आहे. या पृथ्वीवर जेवढी श्रीमंती आहे त्या सर्व श्रीमंतीची ताकद फक्त एका श्वासात आहे. एका श्वासात संपूर्ण पृथ्वी एका बाजूला आणि तुमचा एक श्वास एका बाजूला. लक्षात घ्या. कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल, डन्नंग 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 डन्नंग. चाललंय. अरे कबीर सांगू राहिला कमालला त्या शिष्याला, कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल. अरे एक श्वास जाए तो तीनों लोगों का मोल. एक श्वास जरी गेला तर तिन्ही लोकांची जेवढी किंमत आहे एवढी खलास एका श्वासामध्ये एवढी ताकद आहे. एका श्वासात एवढी ताकद आहे. पृथ्वीचा मोल जेवढं असेल तेवढी एका श्वासात आहे. हा, अरे आम्ही त्या श्वासाला किंमत देते का हो प्रभू? आमचा प्रवेश सुरू आहे. काय प्रवेश सुरू आहे? कधी आठवण येते? म्हटलं ते आठवले. आता तो म्हणे म्हटलं आता टाईमला काही आता काही काय तिच्यात म्हणजे हे प्रवचन सोडून देतील आणि लागेल त्याच मागे लागतील. अरे 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 आहे ना, असंच आहे. हे बोलायचं नाही तुम्ही. काय बिलकुल असंच आहे. हां खरं की खोटं सांगा. अरे खोटं बोलूच शकत नाही मी. इकडे जागे. मग आपला प्रत्येक श्वास पृथ्वी मोलाच्या किमतीचा आहे. लक्षात घ्या. गंमत नाही. तुमचा एक श्वास पृथ्वीची जेवढी किंमत आहे काय नाही या पृथ्वीत पहा ना तेवढ्या तुमच्या एका श्वासाची किंमत आहे. कारण एकदा बाहेर गेलेला श्वास पुन्हा परत येत नाही. लक्षात घ्या. तुमच्या जीवनामध्ये 1000 श्वास असले तर 1000 श्वास झाल्यानंतर एक पुढचा 1001 तो सुद्धा श्वास तुम्ही घेऊ शकत नाही. लक्षात घ्या. एकदा श्वास गेला ना तो पुन्हा डबल येणार नाही. त्याच्याकरता श्वास हा किमतीवान आहे. श्वासाकडे लक्ष द्या. एकदा बाहेर गेलेला श्वास पुन्हा परत मिळत नाही. असा किमती श्वास जर वायफळ बळबळीत गेला, वायफळ बळबळीत केला, वाचा भरब्रह्मणात गेला, तर त्याचा काय फायदा? त्याच्यासारखे करंटे आम्हीच. मग आम्ही करंटे आहे का कसे आहे हे ज्याचं त्यानं पहा. बरोबर आहे. मग बारकाईनं जर अध्यात्मिक दृष्टीनं जर विचार केला तर आपण जन्माला आल्यापासून आतापर्यंत नामस्मरण घडले नसेल तर वायफळ वाचारंभन करीत आलो आहोत असं समजायचं. काय समजली भाषा? आपण जन्माला आल्यापासून आतापर्यंत तुम्ही किती वर्षाचे पहा, जर नामस्मरणच घडले नसेल तर आम्ही नुसती बळबळच करून राहिलो, वाचारंभनच करून राहिलो. मात्र ते आपल्यालाच कळले नाही. आपल्याला ते कळत नाही. आता तुम्हाला कळते पण कळत नाही, कळते पण कळत नाही. कळे ते ना कळे, ना कळे ते वळे, ना वळे ते गुरे, गुडू गुरु बी नाही, असं आहे काहीतरी ते म्हणत जा. मला काही येत नाही बा, मी येळा माणूस, मला हरिपाठ काही येत नाही, असं आहे काहीतरी ते सांगत जा. असंच आहे की नाही? पण तुम्हाला येते हरिपाठ, भाग्यवान आहे तुम्ही, पण मला काही येत नाही. मग आपली ही जी निजवृत्ती आहे, लहान कर थोडा लहान कर, आपली बिलकुल मामूली आपली ही जी निजवृत्ती आहे, बरोबर आहे, आपली निजवृत्ती म्हणजे काय? निज म्हणजे स्वतः, निज म्हणजे स्वतः. वृत्ती, जी वृत्ती आपली सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत वृत्ती सुरूच असते, बरोबर आहे. आपली स्वतःची वृत्ती, वास्तविक पाहता निजवृत्ती. वृत्ती कोणाची आहे?
वृत्ती कोणाची आहे? आपली आहे. ऐकून घ्या, निजवृत्ती कशाला म्हणतात? वृत्ती कोणाची आहे? आपली आहे. मग त्या आपल्या वृत्तीला आपणच आपल्या ठिकाणी कंट्रोल करायला पाहिजे. कारण वृत्ती कोणाची आहे? आपली. आपली म्हणजे आत्म्याची. मग होऊन काय राहिलं? आम्ही वृत्तीच्या पाठीमागे धावतो. म्हणजे आत्मा कोणाच्या पाठीमागे धावून राहिला? वृत्तीच्या पाठीमागे. वृत्तीनं काय करायला पाहिजे? हां, ऐकायला पाहिजे. कोणाचं? हां, आत्म्याचं. म्हणजे इथं वृत्ती मोठी का आपण मोठे? बोला, तुम्ही कोणाला मोठं म्हणता? बोला, कोणाला मोठं म्हणता? मग याच्यात मोठं कोण आहे? आत्मा. आत्मा म्हणजे बरोबर आहे. आणि आपल्या ठिकाणी असलेली जी वृत्ती जी कमी जास्त होते ती वृत्ती, या वृत्तीवर आपण कंट्रोल करायला पाहिजे. तर वृत्तीच तुमच्यावर कंट्रोल करून राहिली, आत्म्यावर कंट्रोल. म्हणजे सर्व कसं चालू आहे? का चालू आहे? उलटच चालू आहे. आपली ही निजवृत्ती एवढी चंचल आहे की कधीच आपल्याला शांत राहू देत नाही. अरे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत वृत्ती सुरूच आहे. संकल्प विकल्प सुरूच आहे. विचार सुरू. उठले की झाले विचार सुरू. चहा घ्यायचा, दात घासायचे. चहा पिल्याशिवाय मजा येत नाही, तरतरी येत नाही. मग त्यात काय काय टाकता, काय काय नाही, आणि मस्त पिता. हां, आता जरा मला मस्त, आता बोल, काय बोलायचं? म्हणजे चहा पिऊन काय आली? तरतरी आली. बरोबर आहे. हां, कारण ती निजवृत्ती एवढी चंचल आहे की ती तुम्हाला कधीच शांत राहू देणार नाही. कारण ती वृत्ती अशी आहे, बरोबर आहे, की आपल्या अंतर्वाचेला, ऐकून घ्या, आपल्या अंतर्वाचेला, अंतर्वाचा म्हणजे परा आणि पश्चंती, ह्या आतल्या वाचा आहे. हे बा, मी बोलतो हे बाई खरी, आणि हे गळ्यातून निघते ही मध्यमा, आणि हे हृदयापासून निघते ती पश्चंती, आणि बेंबीच्या देठाजवळ आहे ती परा, आणि त्याच्या पलीकडे भगवंत आहे. मग आमची जी वृत्ती आहे ही वृत्ती अंतर्वाचेला चेतवून कामाला लावत असते. ती वृत्तीच कामाला लावते. हे बा, इकडे बा, काय बोललं का? इकडे तिकडे पाहून मी सांगतो ते आहे का? हां, माझं लक्ष आहे. दोन तीन बाय, हां, ते सर्व समजते आम्हाला. हां, कारण हा विषय पुन्हा येणार नाही. बरं, एकदा विषय गेला की पुन्हा येणार नाही. ही वृत्ती आमच्या अंतर वाचेला, म्हणजे आतल्या वाचेला, म्हणजे परा आणि पश्चंतीला चेतवून कामाला लावत असते. वृत्ती एवढी खराब आहे की ते परा आणि पश्चंतीला कामाला लावते. कशी कामाला लावते? सकाळी उठल्याबरोबर तुमची वृत्ती सुरू होते. आज शेतात जायचं, अंघोळ करायची, हे करायचं, ते करायचं, काम करायचं. उठली की तुमचं डोकं सुरू झालं. आणि झोपेत असतं तर काही होते काय? काहीच नाही. पण उठली गेली सुरू. कारण ती परा आणि पश्चंती ह्या दोन वाचा ज्या आहे, ह्या वाचा कामाला लावत असतात त्या वृत्तीला. बरोबर आहे. आपण जरी वरून शांत दिसत असलो तरी आपल्या अंतर्मनात सारखी बडबड सुरू असते. हां, वरून जरी शांत दिसत असले तरी आतून बडबड सुरू. वरून गोळगोळ बोलतात, आहे ना, असे आहे ना, वरून मस्त गोळगोळ बोलतात, पण आतून मात्र अलगच असतात. मुँह में राम बगल में छुरी. वरून गोळगोळ बोलतात, आतून काळे असतात, कपटी असतात. आहे की नाही अशी परिस्थिती? मग असं नाही चालत. ते कोणाला कळते? तुमच्या. हां, निघते कुठून? पराबाचेपासून. मग आपल्या अंतर्मनात सारखी बळबळ चालू असते. वरून मौन असले तरी आतून आपली वाचा काहीतरी बळबळ करीत असते. ही जी निजवृत्ती आहे, ही निजवृत्ती स्वतःही शांत राहत नाही आणि आतील वाचांनाही गप्प बसू देत नाही.
अशी वृत्ती आहे. स्वतःही गुपचूप बसत नाही, चालूच असते. संकल्प विकल्प विचार सुरूच असतात, मन इकडे तिकडे भटकणं सुरूच असते. हां, आणि बाकीच्या वाचांनासुद्धा ती चुपचाप बसून देत नाही. म्हणून आपण आपल्या मनातल्या मनात काहीतरी बोलत असतो. काही काही लोक रस्त्याने चालतात मनातल्या मनातच बोलतात. हां हां, असं मनातल्या मनात चाललं बळबळ बळबळ करणं. आणि काही काही तर असतात बरं असे, काही काही इतके इतके म्हणजे त्याचं सरकेलच असते. स्वतःच बोलतात. हां, इकडे जायचं, असं करायचं, बरं हां, चाललं रस्त्यानं. मग लोक तर या माणसाची बोलत नाही, आहे की नाही? आहे ना, अशी परिस्थिती आहे. रस्त्यानं पाहतो मी, आहे दिसतात काही काही येडे लोक. अर्थात ती त्यांची चुकी नाही, बरोबर आहे. ते त्यांचं काहीतरी कर्म आहे, त्याच्यामुळे त्याला ते भोगावं लागते. कर्म हे कोणाचं कधी सुटत नाही. मग आपण आपल्या मनातल्या मनात विषय इथून सांगून नाही, आपण आपल्या मनातल्या मनात काहीतरी बोलत असतो. ते इतके सहज बोलतो की आपल्या लक्षातही येत नाही आपण काय बोलून राहिलो. गोष्ट खरी का खोटी? काही दुसरीकडे जायचं काम नाही, इथल्या इथंच. ते सांगेन तुम्हाला याच्यातून स्पीकरमधून. हां, तिकडे झोपत नाही कोणी, झोपायचं नाही. हां, जागरण करायचं आपल्याला. हां हां, बरोबर आहे. काही माणसं तर रस्त्याने चालताना पाहिलं स्वतःचीच हातवारे करून बळबळत असतात, बरोबर आहे. जागृती आणि स्वप्नातही या निजवृत्तीबरोबर ह्या वाचा सारख्या चालू असतात. जागृतीत आणि स्वप्नातसुद्धा, जागृतीमध्ये आपण जागी असतो तरी हे बळबळ सुरूच असते, हातवारे सुरूच असतात. स्वप्नातसुद्धा तसंच आपल्या हातवारे. सपन बळलं तरी ते चुपचाप बसत नाही, चालूच असते. पण हे जी मशीन आहे, हे मशीन काही बंद पडत? मशीन बंद पडते काय? त्यांना फक्त गाढ झोपेत बंद पडावेच लागते. ज्यावेळेस गाढ झोप लागते, हे बा, जागृतीमध्ये हे वृत्ती सुरूच असते बळबळ करायची. स्वप्नातसुद्धा सपन पडलं की सुरूच असते. पण ज्यावेळेस गाढ झोप लागते, जागृतीही नाही स्वप्नही नाही, अशा वेळेला जे सुसुप्ती अवस्था असते, या सुसुप्ती अवस्थेमध्ये म्हणजे गाढ झोपेमध्ये ती वृत्ती बंद पडते. ऐकून घ्या, ऐकून सांगणार नाही बरं. पारायणातला, सप्तातला, भागवतातला बुवा आता कधीच सांगणार नाही. ही वृत्ती काय होते? बंद पडते. केव्हा? सुसुप्ती अवस्थेमध्ये, म्हणजे गाढ झोपेमध्ये. कारण झोपेमध्ये ही वृत्ती बोधशून्य असते. बोध असला तर ठीक, आणि बोध नसला तर ती बोधशून्य होऊन जाते आणि म्हणून बंद पडते ती. कारण तिथं काहीच नसते, पण बोध नसतो. ऐकून घ्या, तिथं काहीच नसते पण बोध नसतो, बरोबर आहे. तरी झोप उडाल्याबरोबर सर्व यंत्र चालू. सकाळी उठले, बरोबर आहे की पुन्हा सुरू ते दनादन सुरूच असते की नाही. निजवृत्तीबरोबर चारही या वाचा कार्यक्षम होतात. आणि ही जी निजवृत्ती आहे, या निजवृत्तीवर, या वृत्तीवर आपला ताबा पाहिजे, आत्म्याचा ताबा पाहिजे. पण वृत्तीनंच आमच्यावर ताबा घेतला, आत्म्यावर ताबा घेतला, म्हणून परिस्थिती उलट झाली. आता समजून राहिलं का तुम्हाला? मग कारण ही निजवृत्ती बरोबर चारही वाचा कार्यक्षम होतात. यापैकी मध्यमा आणि वैखरी, ऐकून घ्या, थोड्या वेळ थांबू शकतात. मध्यमा म्हणजे कोणती? गळ्यातून निघालेली. आणि वैखरी म्हणजे कशी? तोंडातून निघालेली. मध्यमा आणि वैखरी ह्या थोडा वेळ थांबू शकतात, पण परा आणि पश्यंती वाणी सारख्या चालू असतात.
परा बेंबीच्या देठावरून निघणारी आणि पच्छंती ह्या दोनही वाण्या एकसारख्या चालू असतात आणि त्या निजवृत्तीबरोबर काही ना काही सारखा संवाद करीत असतात. आत काहीतरी संवाद चालू असते, पण ते आम्हाला समजत नाही, पण संवाद चालू असते. त्यात बरीच अशी बळबळ फुकट असते, फुकट बळबळ करते माणूस. कारण वैखरी नाही, मध्यमही नाही, ह्या दोन चालू असतात. तर तिच्यामध्ये जी बळबळ करते मनुष्य ही वायफळ असते, त्यात काही अर्थ नसतो. असा अंतर्मनातील वायफळ संवाद नाशिवंत प्रपंचासाठी असेल तर ती सर्व बळबळ. अरे नाशिवंत परमार्थासाठी जर ती बळबळ असेल तर सर्व व्यर्थ आहे, त्याचा काही फायदा नाही. मात्र आत्मिक उद्धाराविषयी असेल तर मात्र ती आत्मचिंतनात जमा होते, हे लक्षात घ्या. कळून राहिलं का तुम्हाला? हां, जर आध्यात्मिक विषय असेल, आत्मिक उद्धाराचा जर विषय असेल तर ती आत्मचिंतनामध्ये जमा होते आणि बोध ठसला की ते आत्मचिंतनात जमा होते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी वृत्ती शिल्लक राहतच नाही आणि वृत्ती शिल्लक राहिली नाही त्यावेळेस मनुष्य त्यावर ताबा मिळवतो. बरोबर आहे. याप्रमाणे आपण आपल्या निजवृत्तीने अंतर्परीक्षण केल्यास आतापर्यंत आपण आत्मचिंतन केले की वायफळ बळबळ केली हे ज्याचं त्यानं पाहत बसा. आपल्या कानाशी हात आहे. तुम्ही पहा काय करायचं तुम्हाला, तुम्ही पहा. हां, नुसते वाचारंभन केले हे आपल्या लक्षात येण्यासारखे आहे. म्हणून हरदम जाणून राहून अंतर्वृत्तीने निरीक्षण किंवा परीक्षण केले पाहिजे. आता या वाचारंभनाच्या अशा अरण्यात बोलण्याच्या रानात आतापर्यंत सारखे भटकत आलो आपण, आहे की नाही? आतापर्यंत सारखं भटकत राहिलो वाचारंभनात. अरे अजूनही चालूच आहे. काय चालू पाहिजे? नाम चालू पाहिजे. काय चालू पाहिजे? बोध सुरू पाहिजे. आमचं काय सुरू आहे? वाचारंभन सुरू आहे. बरं, ते वाचारंभन सुरू असली तरी ते अनुभवातून पाहिजे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अनुभव नसेल तर त्याचा काही फायदा नाही. हां, तरी एवढा भयंकर प्रवास करून अजूनही शिनलेलो नाही. अरे एवढं वाचारंभन सुरू आहे तरी अजून शिन वाटत नाही. रोज तेच 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 चाललं आपलं. ये रे माझ्या मागल्या बाई, आहे का नाही? तरी अजून आम्ही शिनत नाही व माय. हां, नाही जमत. हां, मनातल्या मनात वायफळ बळबळ करीतच असतो, आहे की नाही? मनातल्या मनात बळबळ सुरूच असते, परंतु मनातल्या मनात नामस्मरण मात्र आम्ही करत नाही. बळबळ सुरू असते, नामस्मरण नाही करत. मग नामस्मरण करायला पाहिजे बळबळ करण्याच्या ऐवजी. हां, जे कोणी करीत असतील ते मात्र भाग्यवान. आणि म्हणून तुम्ही इथं बसलेले आणि हे सर्व भाग्यवान आहात. हे म्हणजे मागचे सर्व भाग्यवान आहात. तुम्हीच भाग्यवान आहात. मलकापुरात गॅरंटी सांगतो मी, तुम्हीच भाग्यवान आहात. बरोबर आहे, कारण ते नामस्मरण करता म्हणून भाग्यवान आहे. पण जे करीत नाही ते मात्र निश्चित करंटे आहे, करंटे. बरोबर आहे. कारण इथं माऊलीचं दिलेलं आहे, आतापर्यंत आपण काहीतरी बोलत आलो आहे, कितीतरी संवादात रमलो, कितीतरी उपदेश आपल्या कानावरून गेले, पण बोलण्याच्या झाडाला एखादे फळ लागलेच नाही. किती बळबळ केली पण त्या बळबळीचा आम्हाला काही फायदा म्हणजे फळच लागलं नाही, त्याला फायदाच झाला नाही. हां, सगळं ऐकणं, सगळं बोलणं वांजपानात गेलं. हां, एखादं झाड वांज असते त्याला फळच येत नाही, असं बोलणं आमचं व्यर्थ आहे. फक्त वाचारंभन घडलं. काय घडलं? फक्त बळबळ. एकाही अक्षराला अंकून फुटून फळ लागलं नाही. हां, आत्मतत्वाची वार्ता
कानातून मनात येऊन बसली नाही. म्हणजे आत्मतत्वाचं ज्ञान देणारा आम्हाला कुणी सापडला नाही. अर्थात हे तुमच्याकरता नाही, हे बाकीच्या करता आहे. आत्मकल्याणाचा सुगावा कुणी आम्हाला अनुभव आणून दिला नाही. खऱ्या हिताचा उपाय कुणी आम्हाला सांगितला नाही. मग नुसतंच वाचारंभन करीत बोलण्याच्या महाअरण्यात धावत आलो. बोलण्याचं नुसतं बडबड सुरू आहे. कसला फळाचा लाभ झाला नाही. कारण इतर ही फळ भाग्याची वार्ता सांगू शकत नसतात. ती वार्ता तो सुगावा, ती आत्मतत्वाची जाण. काय इतर ती फळाची वार्ता सांगू शकत नसतात. कारण आतापर्यंत जे वाचलं ती फळाची वार्ता सांगत नाही किंवा बळबळ तर सुरू आहे. तुम्हाला काय फळ मिळेल हे काही सांगत नाही. पण ती वार्ता, तो सुगावा, आत्मतत्वाची जाण एकटे श्री सद्गुरुनाथच देऊ शकतात. ते फक्त सद्गुरूच तुम्हाला सांगू शकतात. बाकी कोणीच नाही. तेच या आत्मतत्वाचे दान करणारे दानशूर आहेत. त्याला दानशूर म्हणतात. 4,000 लोकायला खाऊ घालं, काय दानशूर आहे. मोठमोठे हॉस्पिटल उघडणं, दवाखाने उघडणे, हे करणं ते करणं, फार दानशूर आहे. नाही काय सप्त्यामध्ये पारायणामध्ये काही धान्य देणं, पैसे देणं दानशूर आहे. खरा दानशूर कोण? आत्मतत्वाचं जो दान देतो तो खरा दानशूर. त्याच्यासारखा दानशूर या त्रिभुवनात तुम्हाला कोणीही सापडणार नाही. सर्वात महत्त्वाचं रक्तदान. दानच दान. देत बसा घेत बसा. रक्त द्या, आम्ही घेतो, जगतो. वाचारंभन सुरूच. काय कमवली? काही फायदा? कठीण आहे व कसं काय परमार्थ सुरू आहे काही कळतच नाही. हे सद्गुरू कृपेचे दान प्राप्त झाले की परेच्या पलीकडील, सद्गुरूनं कृपा केली, सद्गुरूनं नामाचं दान दिलं तर परेच्या पलीकडे, हे परा बेंबीचे तत्व, याच्या परेच्या पलीकडे परमात्म तत्व कडू लागते. आत्मतत्व कडू लागते. भगवंताचं स्वरूप कडू लागते. मग ही वैखरी वाणी देखील सतेज होऊन फळाफुलांनी भरून जाते. मग एकदा त्याला आत्मस्वरूपाची, एकदा त्याला ते परतत्व, परीच्या पलीकडे परतत्वाची ओळख झाली, त्याला त्याचा अनुभव आला की मग ही वाणी कोणती? मी जे बोलून राहिलो हे, जे तुमच्या कानामध्ये माझे शब्द पडून राहिलो हे, तोंडाची वैखरी वाणी. बरोबर आहे. ही फळाफुलांनी भरून येते. ती विवेकाची कल्पकथा बनू शकते. तिच्यातून आत्म अनात्म्याचा विवेक पाझरू लागतो. बरोबर आहे. आणि सारासार विचार प्रगट होतो. तुम्हाला सांगितलं सारासारे विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे. सारासार विचार, विवेकच महत्त्वाचा आहे. मग विवेकाच्या गोष्टी सुरू आहे. विवेक कशाला म्हणतं माहीत नाही. अरे विवेक याचा अर्थ चांगलं घ्यायचं, खराब सोडायचं. सार घ्यायचा, असार सोडायचा. बरोबर आहे. सत्य आणि मिथ्याचा निवाळा होतो. खरं काय आणि खोटं काय याचा निवाळा होतो. नित्य अनित्याचा निर्णय लागतो. परात परतत्वाशी ऐक्य जुळते. म्हणजे आत्मतत्वाशी काय होते? ऐक्य जुळते. आणि अद्वैत भक्तिभाव त्या ठिकाणी जागृत होतो. अद्वैत भक्तिभाव त्याला म्हणतात. मग द्वैताची झाळणे गुरुविने ज्ञान. पुढे त्या कसे कीर्तन. मग द्वैताची जाणली पाहिजे आणि अद्वैताचा अनुभव यायला पाहिजे. अद्वैत हेच भक्तिभाव त्या ठिकाणी जागरून येते. परंतु जोपर्यंत श्री सद्गुरूंनी बोधकृपा झाली नव्हती, जोपर्यंत गुरुची बोधकृपा झाली नव्हती, जोपर्यंत अनुग्रह मिळाला नव्हता, जोपर्यंत बोध मिळाला नव्हता, जोपर्यंत नाम मिळालं नव्हतं, तोपर्यंत ही वाणी वाचारंभन करीत भटकत होती. ते बळबळ सुरू होतं. आता वाचारंभन
थांबलं की चालू आहे? थांबलं. कशामुळे? आपल्याला तो बोध मिळालेला आहे म्हणून. पण ज्यावेळी सद्गुरू कृपा होते त्यावेळेपासून ते निरर्थक वाणीचे रूपांतर सार्थक वाणीत होते. त्याची सार्थकता मिळते. ती विवेकाची कल्पकता होऊ शकते. म्हणून जे वाचा वायफळ वाचारंभण करीत होती, आतापर्यंत आम्ही नाम घ्यायच्या अगोदर आमची जी वाचा होती ही काय करत होती? निव्वळ वायफळ होती, निव्वळ बळबळ करीत होती. हां, तीच सद्गुरू कृपा प्रसादाने कल्पवृक्षाची वेल झाली. तीच कल्पवृक्ष झाली. जी वायफळ होती तीच आता कोण झाली? गुरुकृपेनं कल्पवृक्षाची वेल झाली. आणि ती वेल काय झाली? वाळतच राहिली, वाळतच राहिली. का खुटली? का बंद पडली? का परतली संसाराकडे? विचार करा. तुम्ही तुमचाच विचार करा, जगाचा नका विचार करू. कठीण आहे. ती वाटेल ते देऊ शकते. आता जे बोलल्या जाते ते ती सहज बोलू लागते. परंतु जे बोलल्या जात नाही ते अनिर्वाच्य आहे ते देखील तोंड भरून बोलून दाखवते. म्हणजे त्या शब्दाचा अनुभवातून ती जाऊ शकते. तो अनुभव त्या साधकाला ती आणून देऊ शकते. म्हणून सद्गुरू कृपा प्रसादाने वाणीमध्ये एक प्रकारचं ओज निर्माण होते, तेज निर्माण होते, शक्ती निर्माण होते, ताकद निर्माण होते. कशामध्ये? वाणीमध्ये. हां, कोणामुळे? सद्गुरू कृपेमुळे. मग आम्ही एवढं बोलतो, रागारागानं बोलतो, मांड्या ठोकून बोलतो, शिव्या देऊन बोलतो. कोणामुळे? गुरुकृपा. आमचे सद्गुरू कोण? राष्ट्रसंत श्रीपाद बाबा यांच्या कृपेनं आम्ही बोलतो. आणि आमच्याच कृपेनं तुम्ही बोंबला, बोलू नका, बोंबला बोलता काय? नाही मग मोठा साधू आहे, कसं काय बोला? पापला गिमनं ऐका नाही, ऐका नाही. असं काय द्यायचं कोणाला? मांड्या ठोका, बोला. असं आहे काय? असं असेल तर बोला. ऐ उठ उठ. हिम्मत पाहिजे, ताकद पाहिजे, शक्ती पाहिजे. गुरुकृपेमुळे ती शक्ती वाढते. हां, मग सद्गुरू कृपा प्रसादाने वाणीमध्ये काय येते? तेज येते. ते अलौकिक वर्णन माऊली करतात. मग त्याचं अलौकिक माऊलीनं केलं आहे. ही अनुभवाची प्रगल्भता. काय? हा जो अनुभव आहे, जी वाणीला बळ देते. वाणीला म्हणजे वैखरी वाणीला. हां, जे कधी शब्दात येत नाही ते शब्दात आणून स्पष्ट करून उघड बोलले जाते. मात्र ते जाणण्याकरता जाणीव नेणीव विसरून, काय ते समजण्याकरता जाणीव आणि नेणीव विसरून, नेणीव ओलांडून पलीकडे जावे लागते. पहा, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणे पायी मोक्ष सदा. हरी पाठत आहे की नाही? मग काय होते? हे जाणण्याकरता जाणीव नेणीव विसरून, नेणीव ओलांडून पलीकडे जावे लागते. आता इथे वाचारंभन पूर्णपणे समाप्त होते. त्या ठिकाणी वाचारंभन समाप्त होते. वाचारंभन बळबळ शिल्लक राहत नाही. खलास, वाचारंभन गेलं. बरोबर आहे. कारण इथं जाणीव ही नाही, जाणीवसुद्धा नाही. समजून राहिले की नाही? का वर चाललं? हरिपाठातलं सांगतो बरं, कारण रोज तुम्ही बोलता तेच सांगून राहिलो. मग त्याचा अर्थ लक्षात घ्या. बरोबर आहे. पाय दुखत असेल तर पाय लांबवा, मी टाईम देतो 5 मिनिट. हां, असं बसत असेल, असं हे झालं असेल तर असं व्हा, मी टाईम देतो थोडासा 5 मिनिट.
झालं, झाली हालचाल. हां, पायाला मुंग्या आल्या, मागे पुढे पाय करा, फक्त कोणाला लात लागणार नाही पा, नाही ते जम मागून टोला पायाचा. इकडे इकडे लक्ष नाही बरं माझं, हे इकडे, हे दरवाजाकडे. हे झोपले काय? तू आहे तरी बसेल, मला सांग. हां, मला सांगायचं ते काय करतात ते. झोपलं तर सांग. हां, कसं काही जर समजा जबाबदारीचं काम असेल तर शिपाई ठेवावं लागतात. तर शिपाई ठेवले तर लक्ष देतात. साहेब सांगतो, शिपाई आहे का नाही? हां, चुकलं का काही? चुकल्याचे सांगत जा बरं, मी येडा माणूस आहे. हां हां, झालं काय? पहा, पुन्हा वाचून दाखवतो. कारण इथे जाणीवही नाही आणि नेणीवही नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. लक्षात घ्या, भगवंताच्या ठिकाणी जाणीवही नाही, नेणीवही नाही. जिथं जाणीव असेल, नेणीव असेल, त्याला आत्मस्वरूपाचा अनुभव आलाच नाही. मग तिथं जाणीव नाही, नेणीव नाही, तरीसुद्धा त्या ठिकाणी चेतना असते. लक्षात घ्या, चेतना असते. म्हणून तो मरत नाही, आहे का नाही? जाणीव नसते, जाणीव नाही, नेणीव नाही, पण चेतना मात्र, आणि ती चेतनाच कार्य करते. हां, चेतना असते, म्हणून ते अनिर्वाच्य अनुभवाला येते. म्हणून तो तुम्हाला अनुभव येतो. असे ते न बोलूनही अनुभवले जाते. ते बोलायच्या गोष्टी आहे काय? तिथं बोलले जाते काय? पहिलीच अवस्था बोलले जाते काय? आता अवस्था झाली तुम्हाला. हां, डोळे उघड. हां, बोल बरं बाई, काय काय म्हणजे तुझं म्हणणं? गळा गाठून आलेला असते. बोलल्या जात नाही, तोंडातून शब्द निघत नाही, कंठ दाटून येतो. हां, कारण असे न बोलूनही अनुभवले जाते. झालं? याचा अर्थ बोलले जाते म्हणून समजून दिले जाते. बोलले जाते पण समजून दिले जाते, अनुभवाने समजवून दिले जाते. तुम्ही त्या अनुभवातून जाता म्हणून तो अनुभव तुम्ही दुसऱ्याला समजावून सांगू शकता. यासाठी जाणीव काय आणि नेणीव काय या दोघीचा खुलासा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे? ज्या ठिकाणी निजवृत्ती प्रवेश करू शकते, कोणती वृत्ती? निजवृत्ती प्रवेश करू शकते, तिथपर्यंत जाणीव असते. हवा पुन्हा पहा, जोपर्यंत निजवृत्ती प्रवेश करू शकते तोपर्यंत जाणीव असते. म्हणजे वृत्तीमुळे त्याला जाणीव असते. लक्षात घ्या, ती वृत्ती उफाडते, आतल्या आत ती वृत्ती उफाडते आणि ते आपल्याला जाणीव देते शरीराची. नाक, डोळे, हात, पाय, कोणी चिमटा घेतला, कोणी बाहेरून आलं काय, बोलून राहिलं काय, इकडे तिकडे आवाज आला आहे का नाही? हां, मग ती निजवृत्ती प्रवेश करू शकते, तिथपर्यंत जाणीव असते त्याला. अरे कोणीतरी बोलून राहिलं, हे कळलं? हां, आणि ती ते आत्मसात करू शकते. किंवा कोणी आता पहा ना, आपण 4-5 वेळा अवस्था झाल्यानंतर त्यानंतर आपण म्हणतो बसा अवस्थेला, बसा अवस्थेला, अवस्थेला बसल्यानंतर आपल्याला बाहेरचं ऐकू येते की नाही? येते की नाही सर्वांचा बाहेरचं ऐकू? हां, मग ती आत्मसात करू शकते. पण जिथं निजवृत्ती प्रवेशच करू शकत नाही त्या ठिकाणी शुद्ध नेणीव असते. तिथं वृत्ती प्रवेशच करू शकत नाही. निजवृत्तीचं की तिथं या वृत्तीचं चालतच नाही. तिथं देहाची सुद्धा आठवण राहत नाही. नेणीव. आपण म्हणाल याचा अनुभव काय? मग आता इथं तर काही प्रश्नच नाही, याचा अनुभव काय? तुम्ही त्या अनुभवातून गेली की नाही? सर्वजण त्या अनुभवातून गेले की नाही? मग या प्रश्नाचं उत्तर तुमच्याजवळच आहे.
बरोबर आहे. तर याचा अनुभव असा की जागृती आणि स्वप्ने अवस्थेत निजवृत्ती प्रवेश करू शकते. जाणीव नेणीव म्हणजे जागृतीत आणि स्वप्नामध्ये आपली जी निजवृत्ती आहे ही त्या ठिकाणी प्रवेश करू शकते. जागृतावस्थामध्ये आणि स्वप्नावस्थामध्ये ती वृत्ती प्रवेश करते. कारण जागृत आणि स्वप्नाची निर्मिती निजवृत्तीच करते. काय ऐकून राहिलं काय? जागृत आणि स्वप्न याची निर्माण करणारी निजवृत्ती आहे. बरोबर आहे. आणि या निजवृत्तीशिवाय जागृत स्वप्न भासू शकत नाही. आपले जागृत अवस्था आहे किंवा आपल्याला स्वप्न पडते, निजवृत्तीशिवाय आपण ते आपल्याला भासू शकत नाही. कारण ती असते म्हणून आपल्याला जागृतावस्थेमध्येही भासते, स्वप्नातही भासते. कारण ती त्या ठिकाणी असते, वृत्ती त्या ठिकाणी असते. वृत्ती नाहीशी होत नाही, ती तिथं असते जागृतावस्थेमध्ये आणि स्वप्नावस्थेमध्ये. म्हणून निजवृत्तीशिवाय जागृती स्वप्न भासू शकत नाही. म्हणून हा जागृतीतला व्यवहार आहे. कोणता व्यवहार झाला? अरे स्वप्न पडलं तरी तुम्ही जागृतीच आहे ना. अरे बा तुम्हाला स्वप्न पडलं मी पाण्यावरून चालता की नाही? तुम्ही स्वप्नात पाण्यावरून चालता की नाही? स्वप्न पडलं तुम्हाला, मस्त तुम्ही स्वप्नात आहे, लागे मस्त चालले पाण्यावरून. मी पाण्यावरून चाललो. बरोबर आहे. कारण वृत्ती कशी आहे? जागृत आहे. स्वप्नामध्ये जागृत आहे. आणि आता तुम्ही भामट्यासारखे माझ्याकडे पाहून राहिले, वृत्ती कशी आहे? जागृत आहे. बोला ना, आहे की नाही? अरे जागृत आहे की नाही? भाषा कळून राहिली? का झोपली वृत्ती? नाही, स्वप्नातही झोपत नाही आणि जागृत अवस्थेतही झोपत नाही. मग म्हणून हा जागृतीतला व्यवहार ती जाणते, तसं स्वप्नातला व्यवहारसुद्धा जाणते. कोण जाणते? वृत्ती. बरोबर आहे. ती जागृती आणि स्वप्न त्या वृत्तीनंच तयार केलेलं असते. जागृती आणि स्वप्न त्या वृत्तीनंच तयार केलं. म्हणजे आमच्या मनाची वृत्ती एवढी चंचल आहे की जागृती तयार करते आणि जागृत झाल्यानंतर पुन्हा आपलं स्वप्नही तीच पाडते. हीच निजवृत्ती. ही निजवृत्ती हे या जगदाभासाला कारण आहे. जगाचा जो आम्हाला भासून राहिला ना, या जगताभासाला, जगाच्या आभासाला निजवृत्ती कारणीभूत आहे. आणि आम्ही तिच्या मागे फिरतो. आणि म्हणून आम्हाला हे जग सत्य वाटते, हे जग सत्य वाटते, खरं वाटते. मग खरं जग आहे काय? जगच नाही. पण आम्हाला खरं वाटते. कोणामुळे? वृत्तीमुळे. कारण ती चुपचाप बसतच नाही ना, चालूच असते सारखी. ही निजवृत्ती सर्व जगदाभासाला कारण आहे. स्वप्नातली म्हैस तीच तयार करते. कोण? ही जी वृत्ती आहे, ही जी वृत्ती उठते ना मनामध्ये, जे काही संकल्प विकवले जातात, ही वृत्तीच स्वप्नातली म्हैस तयार करते. आणि त्या म्हशीचं पिल्लूसुद्धा तीच तयार करते. कोण? स्वप्नातली वृत्ती. ते पिल्लू 10.5 महिने म्हशीच्या पोटात राहून जन्माला आलेले असते, पण स्वप्नामध्ये एका मिनिटात तयार. म्हैस बी आणि पिल्लू बी एका मिनिटात, मिनिट बी लागत हो त्याला. कोणाचं काम आहे? अरे वृत्तीचं काम आहे. तर एका क्षणात हे निजवृत्ती निर्माण केलेली असते. तसाच अगदी याचप्रमाणे काळाच्या पोटात हा संपूर्ण जगदाभास. काळाच्या पोटामध्ये म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि काळ म्हणजे जो घेऊन जातो तो. या संपूर्ण काळाच्या पोटामध्ये संपूर्ण जगदाभास हा त्या निजवृत्तीनं तयार केला. निजवृत्तीनं जगदाभास निर्माण केला या काळाच्या पोटात. म्हणून वास्तविक तो झालेला नाही.
तो जगदाभास झालेला नाही, पण वृत्तीनं तयार केला आणि आम्हाला तो खरा वाटून राहिला आणि म्हणून जग खरं वाटते. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी तो जगदाभास झालेलाच नाही. जगदाभास कोण तयार केला? थांबा, जगदाभास कोण तयार केला? वृत्तीने तयार केला. मग हे वृत्तीच जर नाहीशी झाली तर जगदाभास शिल्लक राहणारच नाही. आणि हा जगदाभास आम्हाला वाटून राहिला कशामुळे? निजवृत्तीमुळे, वृत्तीमुळे. जगदाभास खलास झाला की त्याला म्हणतात अजातवाद. अजातवाद नवीन शब्द आला. अजातवाद याचा अर्थ काय? जगच नाही, जगच नाही. तुम्ही आम्ही हे ते काहीच नाही, कोणीच नाही. फक्त एक आत्मतत्व, परमात्मतत्व एकटंच, फक्त काहीच नाही. त्याला म्हणतात अजातवाद. पण अजातवाद मानायला आम्ही तयार नाही. का? कारण आमची वृत्ती तसं तयारच होत नाही. बरोबर आहे. हां, म्हणून अजातवाद सिद्ध झालेला आहे. हा संपूर्ण जगदाभास निजवृत्तीच्या जाणीवेनं भासत आहे. आता निजवृत्तीची जाणीव संपली, निजवृत्तीची जाणीव संपली म्हणजे निजवृत्ती संपली की जगदाभाससुद्धा खलास. ज्यावेळेस आम्ही नामस्मरण करता त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतो त्यावेळी जग आहे असं आम्हाला वाटतच नाही. मी बसलो असं वाटतच नाही. मी घरात आहे असं वाटतच नाही. उद्या काय करायचं असं वाटतच नाही. काही नाही वाटत. त्या स्वरूपाशी ते मन काय होऊन जाते, वृत्ती काय होऊन जाते, एकरूप होऊन जाते. म्हणून संत दिसतात, बरोबर आहे, पण त्यांच्या ठिकाणी जो जगदाभास आहे हा जगदाभास राहत नाही. कारण ते त्याला सत्य समजत नाही. आणि सत्य समजलं तर समजा जगदाभास तुमच्या ठिकाणी आहेच. च चम चा च आहेच. भाषा कळून राहिली काय? आता काही काही हा विषय कठीण वाटत असेल. एक तास झाला काय? फक्त पाय नाही ना? हां, 1 तास 22 मिनिटं झाले. 22 मिनिट. बरं झालं थोडं 5-10 मिनिट. पहा, त्यानंतर निजवृत्तीचे दुसरे अंग नेणीव तयार होते. या नेणीवेत म्हणजे झोपेत ती पूर्णपणे निष्क्रिय होते. झोपेमध्ये ती निष्क्रिय होऊन जाते. झोपेत म्हणजे सुसुप्ती अवस्थेमध्ये, गाढ झोपेत ती निष्क्रिय होते. त्यामुळे तो झोपेत काही जाणू शकत नाही. कारण नसतेच ना, ती वाटतच नाही, काही वृत्तीच नसते ना. त्याच्यामुळे मी इथं झोपलो ही त्याला समजत नाही, कोणाच्या घरात आहे ही त्याला समजत नाही. कारण ती वृत्ती त्या ठिकाणी काय शिल्लकच राहत नाही. त्यावेळी चैतन्याची पळछाया, ऐकून घ्या, चैतन्याची पळछाया, जी चेतना, जी आपल्या आतमध्ये चैतन्य आहे, त्या चैतन्याची पळछाया म्हणजे सावली. बरोबर आहे, म्हणजे चेतना. तुम्हाला उदाहरण सांगतो. चैतन्य म्हणजे सूर्य, बरोबर आहे. सूर्य चैतन्य आहे समजा, आणि त्याची पडछाया आपल्याला लोखंडी पत्र असतात की नाही, त्याला जर छिद्र असले 4-5 तर तिच्यातून पडते छाया. वर झालं चैतन्य आणि त्याची पडछाया कुठं? जमिनीवर पडते छिद्रातून, ती झाली चेतना. तसं आपल्या ठिकाणी असलेली जी आत्मवस्तू आहे, त्या आत्मवस्तूची, परमात्मा वस्तूची जी चेतना आहे ती आहे आत्मवस्तू. आणि ती स्थूल आणि सूक्ष्म शरीराला स्वतःच्या आश्रयाला घेऊन नेणीवेत सांभाळत असते. म्हणून झोपेत घडलेली हालचाल, झोपेमध्ये तुमची जी हालचाल होते ती निजवृत्तीच्या जाणीवेत येत नाही. अरे काही गाढ झोपतात. गाढ झोपणं म्हणजे सुसुप्ती अवस्थेत झोपणं. आता सुसुप्ती अवस्थेमध्ये जरी तुम्ही झोपले तर झोपेमध्ये तुम्ही इकडच्या तिकडे होता, समजतही नाही. इकडे तोंड असते,
इतके गाढ झोप असते की आपोआप तुम्ही इकडे हे करता, तुम्हाला जाणीव होते, वृत्तीला जाणीवही होत नाही. हो पहा तुम्ही असं आहे की नाही, विचार, हा अनुभवाच्या गोष्टी आहेत या. अरे आपण तर इकडे तोंड करून झोपलो, इकडे कसं काय झालं? कारण तुमची त्या ठिकाणी वृत्ती शिल्लक राहिली नाही, ती वृत्ती काय झाली हां, म्हणून ती झालेली कळत नाही. ही चैतन्याची चेतना जागृत, स्वप्न आणि सुसुप्ती या तिन्ही अवस्थेत निजवृत्तीचे अधिष्ठान भरून राहिलेली असते. जागृती, स्वप्ने आणि सुसुप्ती हे जी चेतना असते, चैतन्याची चेतना हे अधिष्ठान बनते त्या ठिकाणी. अधिष्ठान म्हणजे मुख्य, त्याच्यामुळे ते जागृत होत नसते. निजवृत्तीला जागृती आणि स्वप्नात जाणीव असते, त्यानंतर नेणीव असते. त्यामुळे ती निजवृत्ती सुसुप्तीमध्ये प्रवेश करू शकत नाही. सुसुप्ती हा विषयच नाही कोणाचा, वृत्तीचा. त्यामुळे संपूर्ण जगदाभास माळवतो. सुसुप्तीत जाताना शरीरातील चेतना, सुसुप्तीत जाताना पहा, ज्या वेळेस ती वृत्ती आपल्या सुसुप्तीमध्ये जाते, म्हणजे ज्यावेळेस गाढ झोप लागते, त्या निजवृत्तीला बरोबर घेऊन जात नसते. ती या तिन्ही अवस्थाचे अधिष्ठान आहे. जागृती, स्वप्ने, सुसुप्ती तिन्ही अवस्थेचं अधिष्ठान कोण आहे? चैतन्य. बरोबर आहे. अशी ही चेतना एकटीच चैतन्या शेजारी जाऊन बसते. म्हणजे चेतना आणि चैतन्य वास्तविक आता अलग नाही बरं, आहे ती एकच, पण मुद्दाम दोन दाखवलेले आहे इथं. बरोबर आहे. मग ती चेतनाच चैतन्याच्या शेजारी जाऊन बसते. तिथे निजवृत्तीला मुळीच प्रवेश नसतो. तिथं गेली म्हणजे तिचं वृत्ती शिल्लक राहतच नाही. त्यामुळे निजवृत्तीला जाणीव नसून शुद्ध नेणीव असते. चेतना अक्षर आहे म्हणून कधी संपत नाही, जाते येते म्हणून कधी संपत नाही. कोण? चेतना. म्हणून 15व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे अक्षर म्हणजे जे कधी नाश पावत नाही, ते माझं स्वरूप. ते माझं स्वरूप म्हणजे ते तुमचं स्वरूप. त्याला अक्षर म्हणतात. क्षर म्हणजे नाश पावणे, अक्षर म्हणजे कधीही नाश न पावणे. मात्र ती या तिन्ही अवस्थेचं अधिष्ठानाचं काय रूप आहे. कोण? अक्षर. कसं सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायात. मग चेतनेचा खरा संबंध चैतन्याशी आहे, कारण चेतना आणि चैतन्य दोन्ही एकच आहे. आणि नेणीवेशी अधिष्ठान रूपाने संबंध आहे. मात्र ती जाणणे आणि नेणण्याचा संबंध नाही. जाणीव व नेणीव याचा तो संबंध नाही, कारण जाणीव आणि नेणीवमध्ये वृत्तीही असतेच. कळलं काय? फक्त एकाच यार आपलं झालं, वाचारंभन जाणीव नेणीव भगवंती नाही झालं आपलं. एवढं मोठं ऐकलं तुम्ही, बस खलास. तर आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं भगवान शिवानं आपल्यावर कृपा केली म्हणून तुमच्या कानावर 2 शब्द पडले. बरोबर आहे. आणि भगवान शंकरानं तुम्हाला प्रसादही दिला. कोणता? फराळचा. बरोबर आहे. आता पुन्हा दुसरा प्रसाद देतील. कशाचा? आरती झाल्यावर. बरोबर आहे. हां. तर आज माझी सेवा झालेली सेवा माझे सद्गुरू श्रीपाद बाबा यांचे चरणी आम्ही अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरू श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सभा संतन की जय. हे पुस्तक ठेव पहिले, आताच ठेव. हां.